रामकृष्ण हरी. सज्जनो, मकर संक्रमणाच्या आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला, आजचा हा संदेश असतो. तिळात तेल असतं आणि गुळात गोडी असते. स्नेह आणि गोडी हे दोन गुण फार महत्त्वाचे असतात. तेव्हा तिळगुळ घ्या आणि गोड बोला हा जो संदेश आहे आजच्या दिवसाचा, गोड बोला म्हणजे गोड बोले आणि गोड बोलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जीभ जी आहे ना, तर ते गोड बोलण्यासाठी आहे, चांगलं बोलण्यासाठी आहे. भगवद्गीतेतला श्लोक पाहूया, म्हणजे आपला अर्थ सगळा स्पष्ट होईल. भगवान म्हणतात, अनोद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यम, कसं बोलायचं? भगवान म्हणतात अनुद्वेगकरं वाक्यम, आपलं वाक्य अनुद्वेगकर असलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला उद्वेग होता कामा नये, दुःख होता कामा नये, असं वाक्य पाहिजे. पुढे काय म्हणतात, ते अनुद्वेगकर वाक्य आहे पण ते सत्य असलं पाहिजे. म्हणजे गोड वाक्य आहे पण सत्य पाहिजे ना, त्यात खरेपणा असला पाहिजे आणि ते प्रिय पाहिजे आणि हिताचं पाहिजे. सत्यम प्रियम हितंच यत, इतके गुण त्या वाक्यामध्ये असले पाहिजे. काय काय गोड बोलतात पण ते खरं नसतं, म्हणजे खरेपणा असला पाहिजे, त्यात मार्दव असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आणि स्वाध्याय अभ्यसनंचैव, वाङ्मयाचं तप सांगताना हे सांगितलं आहे की स्वाध्याय कधीतरी आपला केला पाहिजे. आपण दुसऱ्याचे अध्याय सगळे वाचत बसतो पण स्वाध्याय मात्र कधी पान उघडत नाही. भगवान म्हणतात ते पण पाहिलं पाहिजे. आणि स्वाध्याय अभ्यसनंचैव, अभ्यास करणे, जिभेने रटन करणे, वाचन करणे, याला म्हणतात वाङ्मयं तप उच्यते. हे वाणीचं तप आहे. आणि वाणीचं तप या पद्धतीने जर आपण केलं तर वाणी हे सगळं जग जिंकू शकते. तेव्हा चांगलं बोलणं, चांगलं लिहिणं, चांगलं वागणं, आजचा हा संदेश आहे. ओवी बघा माऊलींची कशी आहे, साच आणि मवाळ, बोलणं साच म्हणजे खरं असलं पाहिजे. खरं आहे पण कठोर शब्दात जर त्याला सांगितलं तरी पण उपयोगाचं नाही. मवाळ, मऊ असलं पाहिजे, तिळातल्या तेलासारखं. मितुले आणि रसाळ, मितुलं ते थोडक्यात असलं पाहिजे. भला मोठा पाल्हाळ, तासभर डोंगर करून उंदीर काढल्यासारखं एवढा पाल्हाळ नाही पाहिजे. मितुले आणि रसाळ, थोडक्यात आहे पण तेही रसभरीत असलं पाहिजे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तो शब्द अमृताचा कल्लोळासारखं ऐकतच राहावं असं वाटलं पाहिजे. ऐकल्यानंतर मन आणि कान तृप्त झाले पाहिजे. अशा प्रकारचे शब्द तसे वापरा. वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, शास्त्र, पुराण, संतवाङ्मय हे सांगतात. व्याकरणकार म्हणजे शब्दाचे शास्त्रकार सांगतात, एकः शब्दः सम्यक् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः स्वर्गे लोके च कामधुक् भवति. एक शब्द जरी चांगला समजला आणि चांगल्या प्रकारे जर वापर केला तर स्वर्गात आणि या मृत्यूलोकामध्ये कामधुक् भवति, म्हणजे तो फलदायक ठरतो. शास्त्र आणि शस्त्र बनणारा हा शब्द शास्त्रीय पद्धतीने वापरा, नाहीतर मग शस्त्रसुद्धा बनू शकतो. तेव्हा शब्द ओव्याही शब्दाने होतात आणि शिव्या देखील शब्दाने देता येतात. तेव्हा जपून वापरा हे शब्द, कारण शब्द हे बहुसार. शब्द म्हणजे परमेश्वराने दिलेली एक फार मोठी देणगी आहे. त्यामुळे माणसाने तो शब्द जपून वापरा. आणि पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोड बोला, हे वाङ्मयाचं तिळगुळ तुम्हाला देतो आहे. आणि पुनश्च एकदा मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.